शिरडशहापूर येथे रास्ता रोको आंदोलन. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील बसस्थानक मुख्य महामार्गावर 17 एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिरडशहापूर परिसरात कोचा बाजारपेठ, बाजार समिती आणि CCI खरेदीत गैरव्यवहार, व्यापाऱ्याकडून वजनात कट्टी नावाची पद्धत वापरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्या जात आहे. बाजार समितीत भूखंड व्यवहारात गैरव्यवहार होत आहे. CCI खरेदीत बनावट नोंदींचा वापर होत आहे असा आरोप करीत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बाजार समिती सहाय्यक निबंधक व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जवळपास 1 तास हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. माजी जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात तब्बल 1 तास वाहतूक ठप्प झाली होती. या रास्ता रोकोस पोलीस निरीक्षक GS राहिरे यांनी कडक बंदोबस्त दिला होता. मी माधव यादव, प्रभारी सहाय्यक निबंधक औंढा. या ठिकाणी आपल्या रास्ता रोकोच्या ज्या मागण्या आहेत त्या अनुषंगाने मी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली याच्या वतीने मी निवेदन करत आहे. अनिल भाऊच्या जे काही मागण्या आहेत त्या 6 मागण्यापैकी एक मागणी आहे CCI मधील जे काही DDR मॅडमनी तपासणी केली होती त्याच्या अनुषंगानं. तर त्याच्या अनुषंगानं DDR कार्यालय स्तरावर जे काही सुकमणी कॉटन प्रेसिंग जी आहे इंडस्ट्री, त्याचं सर्व रेकॉर्ड आपण कार्यालयानं जप्त केलेलं आहे आणि त्याची छाननी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये लवकरच पुढची कारवाई करण्यात येईल तपासणी अंती. दुसरा विषय आहे अनिल भाऊच्या मागणीमध्ये की शिरडशहापूरमध्ये जी काही कट्टीच्या अनुषंगानं तर त्या अनुषंगानं बाजार समितीला आजच निर्देश देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये अनिल भाऊचं शिष्टमंडळ आणि बाजार समितीचे सभापती व शेतकरी व्यापारी यांची एक संयुक्त सभा घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल. तोडगा म्हणजे काय? तोडगा करणार सर ते हे सांगा ना. तोडगा म्हणजे काय? तोडगा म्हणजे काय? आम्ही कुठलीही तोडगा म्हणजे काही नाही. कट्टी म्हणजे बंद म्हणजे बंद. कट्टी हा म्हणजे नियम आहे का? पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कट्टी खोटा नाही. महाराष्ट्रामध्ये पुऱ्या इंडियामध्ये आहे. व्यापारी एक कोटा आणला 10 किलो 1 किलो कट्टी जाते म्हणजे 250 रुपये. मार्केट